1.5 ते 2 किलोमीटर लाईन लागलेली आहे. काय गरज आहे त्या माणसाला इथे पुण्यात यायची सर्वसामान्याचे हाल करण्याची? अमित शहा येणार आहे इथं, त्यामुळे यांनी पसंती. तर झालं असं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र या व्हीआयपी दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीवरील निर्बंधांमुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दुपारी 2 वाजल्यापासून जेधे चौक ते सारसबाग आणि वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेड सेपरेट हा मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तसंच सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा फटका बसला. या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला. सोडा, आम्हाला जाऊ द्या, हा अमित शहा कशाला आलाय पुण्यात, आम्हाला त्रास द्यायला का, अशा संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. हा व्हिडिओ पहा. या लोकांनी पूर्ण जाम करून टाकलेलं आहे. 1.5 ते 2 किलोमीटर लाईन लागलेली आहे. काय गरज आहे त्या माणसाला इथे पुण्यात यायची सर्वसामान्याचे हाल करण्याची? ही लोकांचे पूर्ण आता लोकांना इमर्जन्सी जाण्याची येण्याची, तर हे लोकांनी पूर्ण जाम करून टाकलेले. बघा इथं, हे बघा बघा, लोक आजारी आहेत, लोकांचे पूर्ण हाल करून टाकलेले त्यांनी. पूर्ण कारवाई चाललेली आहे पोलिसांची. अमित शहा येणार आहे इथं, त्यामुळे यांनी पूर्ण जाम करून टाकलेलं आहे. बघा इथं आता इथं नागरिकांचे आणि पोलिसांचे हे चाललेली आहे. हे असं आहे बघा, इथं केव्हाही कोणताही नेता येतो सर्वसामान्यांचे हाल करण्यासाठी. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? व्हीआयपी सुरक्षेसाठी नागरिकांना असा त्रास देणं योग्य आहे का, की सुरक्षेच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.